तर ना मी आज किचन वाटा थोडासा क्लीन केला. इथे इतके चिलट व्हायले ना असे छोटे छोटे, त्यामुळं मग हे केलं, क्लीन केलं. हे बघा, मी माठ पण काढून ठेवणार आहे आता, म्हणजे थोड्या दिवसासाठी वॉश करून ठेवला मी असं छान क्लीन. आणि इथे स्वयंपाक बनवला, राईस, कढी आणि त्याच्यात चपाती. तर इकडलं थोडंसं क्लीन केलं मी. इतकं घाण झालं होतं ना हे पूर्ण वॉश केलं, हे वॉश केलं तिथपर्यंत, विंडो साफ केली, परत हे इकडलं साफ केलं, पूर्ण किचन वटा घासला, कारण की बारीक बारीक चिलटे इतके होत आहेत ना खूपच. तर ना माझा अवतार असा काही आहे. तर हे सगळं साफ करण्यात इतका टाईम गेला ना, पटपट पटपट खूपच पटपट टाईम गेला सकाळी. आणि तरी पण हे रॅक करायचं साफ, आता बघू कधी करते मी तर. आणि देवपूजा वगैरे केला, स्वयंपाक वगैरे केला. आणि मी आत्ता बसली होती, आले याच्यावरून बाहेरून फिरून, मी अशी बसली, इतकं पायात लचक बसली ना, काय सांगू खूपच. आणि माझा अवतार असा आहे. आंघोळ वगैरे केली मी, पण थोडंसं मेकअप बिकअप करायचं राहिलं, करूया म्हणलं, आवरूया. भांडी अशा टोपल्यातले आपण काढून ठेवले, मी घासून ठेवले होते सकाळी सकाळी. तर आता मी थोडंसं, मला असं वाटते मेकअप करू की आता जेवण भरवू आपूला, कारण की आपूचं पण जेवण राहिलं त्याच्यामुळं. आणि बाकीचा पसारा आवरून झाला, कपडे पण धुतले मी. आणि मेन म्हणजे ना, मी तुम्हाला दाखवते, मी काही मशीनमध्ये कपडे धुतले आणि आंघोळ करता करता तेवढे कपडे मी ते टोपलीत आहेत ना, तेवढे कपडे मी वॉश केले. तर ते पण वाळू घालायचे राहिले. तर मला असं वाटते मी वर जाऊ आणि पटकन वाळू घालून येऊ. तर असं काहीतरी कामं सुरू आहेत. आणि मी अशी लंगडत लंगडत चालली आहे, एवढी चमक बसली पायात ना खूपच. आणि अवतार पण इतका घाण झाला खूपच, म्हणजे आंघोळ करून पण असं आंघोळ केल्यासारखं वाटतच नाही आहे. कारण की कामं म्हणजे सकाळपासून उठली ना मी, तर कामं मला असं वाटलं कामं पटपट करून घेतले ना की मग बसता येईल. पण कशाचं दिवसभर कामं सुरूच राहतात, काय बसणं होतच नाही. आणि माझे हेअर काल मी वॉश केले होते तसेच आहेत, मी अजून हे पण विचारले पण नाही. तर आणि मला असं वाटते की मी ऑइल लावून ठेवायला पाहिजे, पण आम्हाला बाहेर जायचं असतं, मग मला नाही आवडत ते ऑइल करून ठेवायला. तर मला असं वाटतं की मी संध्याकाळी ऑइल लावून ठेवेल आज. आणि ना आपूचे पप्पा नेहमीप्रमाणे मला थोडासा मस्का लावला आणि मला 5 मिनटं म्हणजे अर्धा तास झोपू दे म्हणले. तर आता ते झोपलेले आहेत, म्हणलं तोपर्यंत आपूचं जेवायचं वगैरे, जेवण वगैरे भरवते तिला आणि तेवढे कपडे वाळवत टाकून येते, म्हणजे कसं नंतर आम्हाला जेवता येईल. आणि माझे केस आता विचारत नाही, आता मी माझा आवरत बसत नाही, कारण की खूप उशीर होतो मग कामाला. चला, हे दोघं मस्त इथं चालू आहे आमचं. आणि बाहेर ऊन पडलं, इतकं मस्त छान असं ऊन पडलंय. पण ना पाऊस नाही आहे, 2-3 दिवस झाले पावसाने काय बंदच केलं. चला, यांना थोडा वेळ झोपण्यासाठी ओढून घेते. आणि मला हे बेडशीट पण आथरायचं, गादीची कवर पण बदलायची, पण चाललं यांचं काय अप्पू. आणि मी कपडे वाळू घालून येते, वर कपडे वाळू घालायला द्यायचं. आणि माझ्या डोक्याला टिकली पण नाही. सकाळी मी आंघोळ केली आणि लगेच कामं वगैरे म्हटलं करून घ्यावं, त्याच्यामुळं मग टिकली काय लावलीच नाही मी. आणि आपूने माझ्या बोटाला बघा ना, इतकं दुखतंय. मला असं वाटतं की हे नख आता मला काढून टाकावं लागेल, म्हणजे खूप रक्त घोटलं तिचं, असं माझ्या पोरीचं सुरू राहतं. तर चला, मी कपडे वाळू घालून येते. मी आत्ताच भाजीपाला ऑर्डर केला, मस्त निवडून ठेवला. शेंगा, मिरच्या निवडायच्या राहिल्यात, मिरच्या निवडून घेते मी. बाकीचा टमाटे बटाटे याच्यात मी असे ठेवून दिलेत. आणि हे पालक आहे, अजून वांगी पालक ठेवून दिलेत.
आणि आप्पूने असा धिंगाणा केला बघा, इतका धिंगाणा केला तिने. तर आता हे पण छान निवडून ठेवलं, ते फ्रीजमध्ये ठेवते. काय ग पिल्लू, काय चालं, काय झालं तुला? आणि बाकी घरात पसारा खूप जास्त झाला. आज मी थोडं किचन आवरायला घेतलं त्यासाठी, त्याच्यामुळं खूपच झाला. कुठे ठेवू, जागाच नाही गेला तर. आणि ना अप्पूच्या पप्पाने अशा मिरच्या आणल्या होत्या बघा. मिरच्या काहीच कामाचं नाही. टमाटर पण असे आणले होते. त्यामुळं आज मीच ऑर्डर केली भाजीपाला. म्हणलं चला चांगलं करूया. आता मला त्या मिरच्या निवडून ठेवायच्या. याच्यातल्या मिरच्या किती खराब आहेत बघा. ह्या अशा मिरच्या आणल्या होत्या पप्पाने अप्पूच्या. तर चला, माझ्या मनासारखा भाजीपाला आला घरात. कोथिंबीर पण असं झाला तो. आणि ना अप्पू माझी कॉफी करते. अप्पू काय करते, बाजूला हो चल. फ्रीज पण साफ करावं लागणार आहे. फ्रीज पण खूप घाण झालं. मी मिरच्या निवडून ठेवते, नाहीतर मग खराब होतात लवकरच त्या. एकदा असे त्याचे हे काढून ठेवले ना की मग चांगल्या राहतात वाटतं. डेट पण हे निघतच नाहीत या मिरच्याचे डेट. बस काय काय निघत आहे. जेवण बाकी आहे अजून, आता करू आम्ही जेवण वगैरे. आणि ना भाजीपाला आणला त्या दिवशी, सगळ्यात मुश्किल काम जे असलं ना ते भाजीपाला निवडण्याचंच वाटतं मला. तसं काय खूप दिवसांवरूनच आणतो एकदाच, त्याच्यामुळं काय रोज रोज ते याच्यात पडावं लागत नाही. आता हे आणलं ना की एवढ्या मिरच्या आणल्या ना तर महिनाभर 8-15 दिवस तरी पाहायचं कामच नाही. कारण की यांना सुट्टी नसते आणि परत न्यायचं म्हणलं बाहेर की ते नेत नाही. त्याच्यामुळं ना मी सहसा जास्तच आणत असते. तर त्या अशा मिरच्या निवडून ठेवल्या तर खूप दिवस जातात त्या. आपू काय करते? आणि आपूने मी भाजीपाला जो खाली टाकलाय ना निवडून, म्हणजे टेबलवर टाकला होता, तिने सगळा खाली पसरवला आणि धिंगाणा सुरू आहे तिचा. आता मिरची खाऊ नाही बस. आता माझे हात पाय कापतात, मला भूक लागली आता. पण म्हटलं एवढ्या मिरच्या एकदा फ्रीजमध्ये गेल्या ना की मग टेन्शन नाही. नाहीतर आपू असा वर असल्या का सगळ्या घराने करते. त्याच्यामुळं हे काम आधी करू दे म्हणलं, नंतरचं बाकीचं नंतर करता येईल. आणि ना आज दिवसभरापासून तर आज ना आपू लवकरच झोपली आणि काय माहिती तिला झोप आली होती वाटतं, म्हणून आज 1 वाजताच ती मस्त झोपी गेली. नाहीतर असे 3 वाजवते ती झोपायला. माझे कामं थोडेफार झालेले, थोडेफार राहिलेत. म्हणजे स्वयंपाक झाला मेन म्हणजे आम्हाला स्वयंपाक लवकर लागतो. आणि स्वयंपाक झाला, आज नाश्ता पण झाला. आणि माझं बोट ना इतकं डेंजर झालं बघा. काय माहिती दिसत असेल नसेल, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवेल. तर या बोटाची स्टोरी पण मी तुमच्यासोबत सांगते, शेअर करते. एकच मिनिट. तर ना मी तुमच्यासोबत स्टोरी सांगते माझ्या बोटाची. काय झालं होतं, आपू ना ते हे असतं ना लुडोची पार्टी गेम असतो ना, तो लुडोचा, तो मी तिला ना याच्यातून घेऊन दिला, काय बोलतात डीमार्टमधून घेऊन दिला होता. आणि काय माहिती माझ्या मनात काय आलं, मी म्हटलं की चला बाबा लेकरू एकटंच खेळते तर आपण हिच्यासोबत खेळूया. म्हणजे लुडो गेम काय खेळत नव्हतो आम्ही खेळत होतो लपन छपाई. म्हणजे मी लपत होती आणि ती मला शोधणार असं चालू होतं. आणि तिला मारायचं काय माहिती कुठून सुचलं, तिनं काय केलं, ती पाटी जी असते ना ती पाटी घेतली, ओढून तिथून घेतली आणि मी अशी दरवाजाच्या साईडनं अशी लपलेली होती. ती आली आणि मी असे हात केले होते का काय माहिती कसे केले होते, पण ती पाटी जी जोरात लागली म्हणजे 10 मिनटं मला होश नव्हता. म्हणजे होश म्हणजे मी अशी
हे होतं, मला इतकं रडत होती मी, इतकी रडत होती. आणि ती मारून गेली आणि नंतर माझं लगेच घ्यायसाठी आली की मम्मा तुला कुठं लागलं वगैरे. तिला तसं काहीच मनात नव्हतं तिच्या मारायचं, तिचं मस्त खेळणं सुरू होतं, असं तिचं चाललेलं. पण त्या टाईमला मला पण सुधारलं नाही आणि ती म्हणजे मी इतकं ओरडली तिच्यावर की मला किती मारलं तू, माझं बोट ते पूर्ण हे झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी ना त्या बोटातून इतकं जास्त रक्त असं असतं ना खूप. तर काय झालं, मला आधी वाटलं की चला बाबा तेवढं काही लागलं नाही, फक्त आगच झाली आणि आता ते नॉर्मल होईल. पण कशाचं ते जसं 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 दिवस गेले ना तसे 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 ते काळं व्हायला लागलं आणि पूर्ण नख हे जे असतं ना ते काळं झालं होतं. आणि मी वरतून नेल पेंट लावली होती म्हणून ते काही दिसलं नाही. आणि मी पण तेवढं मनावर घेतलं नाही, चला लागलं तर झालं ते, कुठं धरून बसू म्हणून. माझ्या घरात काही एक्स्ट्राचे लोक नाहीत काम करण्यासाठी, मलाच करावं लागलं म्हणून मी काही ते धरून बसली नाही. आणि आता काय झालं, त्याला झाला महिना आणि आता ते ना नख जे असतं ना ते पाण्यात असं मुरून ना ते पूर्ण असं निघलं. आता पूर्ण ते माझं वरचं नेल उजव्या हाताचं निघलं, या बोटाचं पहिल्याच अंगुठाचं. तर इतकं जाम दुखतं आहे ना ते, आतून दुखतं आहे. आणि माझं असं झालं की आतापासून आतवर एवढं लक्ष ठेवावं लागणार आहे. तिच्या मनात नसलं मारायचं तरी पण ती त्या याच्यात ना म्हणजे हे करून टाकते, खेळण्याच्या याच्यात. तिला असं वाटतं हेच खेळणं आहे, मारणं म्हणजेच खेळणं आहे. तिच्या डोक्यात ते फिट झालं. पण त्याचा त्रास मला होतो आहे. भांडी, कपडे तर समजा मशीनला होऊन जातात, पण जे चिल्लर छोटे छोटे कपडे ते धुवावं लागतात हाताने. पण असं नाही, मशीन आहे म्हणजे सगळे कपडे मी मशीनमध्येच टाकते. काही कपडे हाताने पण धुवावं लागतात. आपूच्या पप्पाचे बनेल असतात ना ते पांढरे असतात आणि ते ना निघत नाहीत लवकर, तर त्याच्यामुळे मला ते घासून टाकून द्यावं लागतं. शर्ट पण बरेच शर्ट मला हातानं धुवावं लागतात. असं नाही की मशीन आहे म्हणजे माझं काम झालं. आणि मला त्याच्यात इतकं हे झालं, सॉक, छोटे रुमाल सगळं हाताने धुवावं लागतं. नाहीतर मशीनमध्ये वेगळं टाकायचं म्हटलं ना तर आम्ही भिकारी होऊ, इतकं बिल येतं. असं आहे. तर माझ्या घरातली कामं तशीच आहेत. आणि आता खाण्यापुरते मी करते तसेच. माझं पोट इतकं दुखतं आहे ना भयंकर, पण खाण्यापुरते मला कामं करावंच लागणार, कारण की हे दोघं पण उपाशी राहतील आणि मी पण उपाशी राहील, परत वीक पण आहे. म्हणून मी खाण्याचं करते. बाकीचे भांडे तसेच ते बेसिनमध्ये आहेत. सकाळी मी पन्नी घातली होती हातात, पॉलिथिन घातली आणि नंतर केलं. तर चला, असं मी सांगितलं तुम्हाला काय घडलं होतं आणि हेच घडलं होतं, बाकी काय सांगण्यासारखं नाही आहे. आपू आज लवकर झोपली, कारण की ना ती खेळून आली त्याच्यामुळे ती झोपली. आणि आता काय माहिती ती कधी उठेल, लवकरच उठेल असं वाटतं आणि रात्री पण लवकर झोपेल असं मला वाटतं. तर चला, मी तुम्हाला अप्पूला दाखवते. आणि आज मी देवपूजा पण तेवढी काही करत बसली नाही आहे. तर कपडे वगैरे वाळू घातले मी आणि छोटे छोटे कपडे आहेत ते धुवायचे. आता ते बघेल मी, धुतले तर धुईल, नाहीतर मग ते उद्यावर ढकलावं लागते. तर चला, तुम्हाला मी माझं बोट दाखवते. हे बघा, हे जे नख असतं ना ते मी काढलं म्हणजे ते निघत होतं आणि ते असं झालं. काय माहिती मोबाईलमध्ये दिसतंय की नाही, पण हे पूर्ण निघलं. आणि काल तर खूप डेंजर दिसत होतं. आणि हे जे काळं दिसतंय ना हे पूर्ण नेल असं झालं होतं काळं, पण आता ते बऱ्यापैकी बरं दिसतंय. पण दुखतंय फार, म्हणजे ना ते हे बघा इथे दुखतंय, इथे दाबते ना मी, इथं दुखते. चला, आता असं उजवाच हात आहे त्याच्यामुळं कामात पण थोडंसं ना हे होते. मी काल जे तुम्हाला दाखवत होती ना की मी साफसफाई केली, तर मी हे पूर्ण क्लीन केलं. इथं चिलटं म्हणतात ना ते होत होते, त्याच्यामुळं मग हे पूर्ण घासून काढलं. आणि खिडकी पण थोडेफार घासून काढली. आणि हे बघा आता क्लीन दिसते. हे पूर्ण रॅक साफ केलं, याच्यातच मला खूप टाईम गेला. मी शूट करणार होती पण आपूचे पप्पा काही घरी नव्हते, म्हणजे ते गेले होते बाहेर, त्याच्यासाठी मग मी ते काही केलं नाही. आणि बघा आता छान दिसते. आणि मी ही टी घेते, ग्रीन टी घेते. आपूच्या पप्पाचा ओरडा खाऊन घेते, कारण की ती तशीच पडली होती. ते खूप ओरडत होते की कधी घेते. आता माझा मसाल्याचा डब्बा क्लीन करायचा आहे बस, कारण की खूप घाण झाला आहे.
हे बघा किती घाण झाला. तो क्लीन करते मी आणि मग बाकीचे झाले. मसाले ना मी याच्यात असे ठेवून दिलेत व्यवस्थित आणि बाकी माझा असा पसारा आहे. आणि मला हे पण रॅक लवकरच साफ करायचं आहे. जसा माझ्या हातात मोबाईल पडला तसा मी हे करून घेईल. मस्त खूप घाण झालं इथे पसारा, विचित्र विचित्र. ह्या लाईननं ज्या भरण्या दिसत आहेत ना त्या एकदम विचित्र झाल्या, इकडे तिकडे तिकडे झाल्यात, तर त्या मी क्लीन करून घेणार आहे. वरच्या थोड्याफार बऱ्या आहेत पण त्या पण मला घासावं लागणार, कारण की आता ऊन पडले, म्हटलं घासून घेते. पण माझ्या या नखानं थोडासा प्रॉब्लेम जातो आहे मला, नाहीतर मी घासून घेतल्या असत्या. आणि ही मांडणी पण क्लीन करायची आहे, कारण की हे ना बघा इथे थोडंसं हे दिसतंय, काय बोलतात, क्लीन नाही आहे, हे धूळ झाली आहे. काय माहिती दिसते की नाही, पण धूळ झाली आहे, हे धूळ झाली. आणि हे पण क्लीन करून घ्यायचं आहे. इथलं मी काल क्लीन केलं आहे थोडंफार. आणि आपूच्या पप्पाचा ओरडा खाऊन मी आज ग्रीन टी पिली होती, कारण की त्यांनी मला ओरडले की तू आणून ठेवलं आणि एकदाही पिलं नाही. तर त्याच्यामुळं मी भिवूनच पिऊन घेतलं आहे. आणि माझ्यासाठी मी भाकरी बनवली बघा. मी अशी भाकरी बनवली, काय माहिती मला जमली की नाही, पण अशी बनवते मी भाकरी. इतकी मऊसूत झाली ना, आणि छान अशी खाऊन घेणार आहे मी. एक भाकरी आत्ता खाणार आहे आणि एक भाकरी मी अशी रात्री खाणार आहे, अशी बनवली. आणि काय माहिती अचानकच मी भाकरी शिकली, मला येत नव्हती, शपथ येत नव्हती, आणि आता मी शिकली आहे आणि खरंच इतक्या छान भाकरी येत आहेत ना, खरंच मला छान वाटते. म्हणजे माझ्यासाठी छान आहेत बरं, तुमच्यासाठी बघणाऱ्यासाठी काय माहिती तुम्हाला तुम्ही याच्यापेक्षा छान जर बनवत असाल तर मला नाही माहिती की ह्या छान आहेत की नाही. चला मी झाकून ठेवते. आपूला मी याच्यात तूप पोळी दिली होती पण तिने काही खाल्ली नाही. इथं आपूचे कपडे ना ठेवायला जागाच नाही व्यवस्थित, म्हणजे तिचे जे नवीन नवीन कपडे आहेत ते मी कपाटात ठेवून दिलेत. आणि हे राहिले होते वरचे रोजचे डेली यूजसाठी, कारण की दिवसातून तिचे खूप सारे ड्रेस चेंज करावं लागतात. म्हणलं इथेच घड्या करून ठेवूया आपण, त्याच्यामुळं माझं चाललं होतं ते विचकलं होतं तर ठेवायचं. म्हणलं एकदा व्यवस्थित ठेवलं की परत घेता येते आपल्याला. त्याच्यामुळं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.